नमस्कार. दिवाळी फराळाच्या सिरीजमध्ये आज आपण 6वी रेसिपी पाहणार आहे. साठा न वापरता, लेयर्स सुद्धा न करता एकदम नवीन पद्धतीने पुडाची करंजी कशी बनवायची. साठा वापरून ही करंजी जर बनवली तर अतिशय तेल पिते. याच्या आवरणाला भरपूर लेयर्स पडतात, त्यामध्ये तेल साठलं जातं आणि तेल साठून राहिल्यामुळे करंजी मऊ पडते, खुसखुशीतपणा कमी होतो. या पद्धतीने बनवलेली ही पुडाची करंजी अजिबात तेलकट तर होतच नाही, पण अतिशय खुसखुशीत बनते. चला तर मग रेसिपी पाहूया. करंजी स्वादिष्ट होण्यासाठी सारणामध्ये वापरलं जाणारं साहित्याचं प्रमाण योग्य हवं. तर त्यासाठी 3 कप इथे मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे. याऐवजी सुकं खोबरं त्याच्या पाठीमागचं काळं आवरण काढून किसून घेऊ शकता. डेसिकेटेड कोकोनट वापरलं तर सुकं खोबरं किसून घ्यायचा वेळही वाचतो. आता हे आपल्याला सतत हलवत हलकासा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचंय. यामध्ये तुपाचा वापर करायचा नाही, हे असंच आपल्याला भाजून घ्यायचंय. जास्त हे करपू द्यायचं नाही, नाहीतर सारणाची चव बिघडू शकते. 3 ते 4 मिनिटे मंद आचेवर असे परतून घेतलं. हलकासा रंग बदललेला आहे. या रंगावरतीच खोबरं आपल्याला काढून घ्यायचंय, नाहीतर चव बिघडू शकते. आता त्याच पॅन मध्ये पाव कप तीळ घेतलेले आहेत. यामुळे सारणाची चव आणखी वाढेलच. आता थंडीचे दिवस सुद्धा चालू होतील, त्यामुळे तीळ खाणं कधीही चांगलं. तीळ भाजायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही, फक्त 2 मिनिटे गरम पॅन वरती परतून घ्यायचं. हलकासा रंग बदलला, तीळ उडू लागले की काढून घ्यायचे. तर त्याच प्लेट मध्ये तीळ सुद्धा काढून घेतले. आता 1 चमचाभर तूप चांगलं गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये अर्धा कप बारीक रवा घ्यायचा आहे. बारीक रवा नसेल तर उपम्याचा जो रवा असतो तो मिक्सरला 2 ते 3 वेळा फिरवून घेऊ शकता, पण शक्यतो रवा बारीक करूनच वापरायचा, म्हणजे सारण खाताना रवा कचकच लागल्यासारखं वाटत नाही. 6 ते 7 मिनिटे मंद आचेवरच सतत हलवत रवा चांगला आपल्याला भाजून घ्यायचा आहे. हलकासा रंग बदलला, कच्चा फ्लेवर पूर्णपणे निघून गेला की त्याच ताटामध्ये काढून घेतला. त्याच पॅन मध्ये अर्धा चमचा तूप पुन्हा गरम करून घेतलं. यामध्ये 1 चमचा बारीक चिरून घेतलेले बदाम, 1 चमचा बारीक करून घेतलेले काजू आणि 1 चमचाभर मनुके घेतलेले आहे. हलकासा रंग बदलेपर्यंत हे सुद्धा तुपावरती परतून घेतलं. काजू, बदाम, मनुके वापरणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण याने सारणाची चव आणखी वाढेल. तर सगळं त्याच ताटामध्ये मी काढून घेतलेलं आहे. हे पूर्णपणे थंड झालं की यामध्ये पिठी साखर घालायची. गरम असतानाच पिठी साखर घातली तर उष्णतेमुळे साखरेचे छोटे छोटे गोळे तयार होतील. तर 5 मिनिटे हे थंड करून घेऊयात, किंवा फॅन खाली ठेवू शकता. 5 मिनिटानंतर हे आता व्यवस्थित थंड झालेलं आहे. आता यामध्ये पिठी साखर ऍड करूयात. तर इथे मी 1 कप पिठी साखर घेतलेली आहे. ज्या वाटीने डेसिकेटेड कोकोनट मोजून घेतलेलं होतं त्याच वाटीने 1 वाटी पिठी साखर घेतली. आता ही साखर मी मिक्सरलाच बारीक करून घेतलेली आहे. चाळून घेतल्यामुळे मोठी साखर जर राहिली असेल तर ती बाजूला होईल. यामध्ये 1 चमचा वेलची पूड घातलेली आहे आणि अर्धा चमचा जायफळाची पूड घातलेली आहे. आता हे सगळं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय. एवढ्या साखरेच्या प्रमाणात सारण अगदी परफेक्ट गोड बनून तयार होईल. हे जे सारण मी बनवलेलं आहे त्यातलं अर्ध सारण करंजीसाठी वापरणार आहे. 2 महिन्यासाठी हे सारण तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. आपली साधी करंजी असते त्यासाठी सुद्धा वापरू शकता. या पद्धतीचं सारण चवीला सुद्धा अतिशय छान बनतं. सारण तयार झालेलं आहे. आता पुडाची करंजी करायला घेऊयात. तर इथे मी 1 कप मैदा घेतलेला आहे. मैदा चाळूनच घ्यायचा. यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे. रवा यामध्ये घालायची गरज नाही. रवा वापरला तर करंजीचं आवरण थोडंसं कडक होऊ शकतं. करंजी हलकी फुलकी बनत नाही, थोडीशी कडक बनते. त्यामुळे रव्याचा यामध्ये शक्यतो वापर करायचा नाही. आता हे पहा, फक्त 1 चमचा तूप चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. हे तुपाचं मोहन मैद्यावरती काढून घेतलं. तर हे पहा, ही करंजी बनवण्यासाठी आपण फक्त 1 चमचा तूप वापरणार आहे. साठ्याचा वापर जर केला तर साठा बनवताना सुद्धा 2 ते 3 चमचे तूप वापरावं लागतं. फक्त 1 चमचा तुपामध्ये अतिशय खुसखुशीत ही करंजी बनवून तयार होईल, आणि तेही कमी तेलकट. मैदा तळ हाताने व्यवस्थित चोळून घेतलेला आहे. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि थोडीशी मऊ ही कणिक भिजवून घ्यायची. पुरीसारखी जास्त घट्टसर सुद्धा नसावी किंवा चपातीच्या कणकेसारखी जास्त मऊही नसावी. तर हे पहा, साधारण असं टेक्स्चर आलेलं आहे. आता यावरती झाकण ठेवून फक्त 5 मिनिटे भिजवून घ्यायची. 5 मिनिटानंतर पुन्हा काही सेकंद हे मळून घेतलं. आता सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे यामध्ये साठ्याचा तर वापर करणार नाही, तर फक्त यासाठी आपण कॉर्नफ्लॉवर वापरणार आहे. याची मोठी चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे. त्यासाठी किचन ओटा स्वच्छ करून कोरडा करून घेतलेला आहे. यावरती 1 चमचाभर कॉर्नफ्लॉवर टाकून पसरवून घेतलं. आता आपल्याला हे अगदी पातळ लाटून घ्यायचं आहे. जितकं पातळ लाटलं जाईल ना तितक्याच लेयर्स नाजूक बनतात. तर हे पहा, सुरुवातीला लाटणे एका दिशेने फिरवायचं आणि तसंच खाली रोल करत आणायचं, म्हणजे ही चपाती भरभर सुद्धा लाटली जाते आणि हवी तितकी पातळ सुद्धा बनते. आता रोल करायच्या अगोदर आपल्याला हे आयताकृती आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे. त्यामुळे याच्या कडा कट करून घेतल्या. आता फक्त 1 चमचा कॉर्नफ्लॉवर यावरती टाकलेला आहे. याला तूप किंवा तेल काहीही लावायची गरज नाही. आणि हे पहा, असा घट्ट रोल याचा करून घ्यायचा. शक्यतो मध्ये कुठेही पोकळी तयार होता कामा नये. हलक्या हाताने दाबत दाबत हा रोल आपल्याला करून घ्यायचा आहे. यामध्ये साठा न वापरल्यामुळे एकतर ही करंजी अगदी झटपट बनून तयार होते
आणि महत्त्वाचं म्हणजे आता जास्त लोक तेलकट किंवा तुपकट जास्त पदार्थ खात नाहीत, पण दिवाळीचे सगळे पदार्थ तर आपल्याला करावेच लागतात. पण त्यामध्ये जर तेलाचं आणि तुपाचं प्रमाण जर कमी केलं तर पदार्थाची चव तर बदलणारच नाही, खुसखुशीत सुद्धा बनेल. महत्त्वाचं म्हणजे अजिबात तेलकट होणार नाही. तर एक एक चमचा कॉर्नफ्लॉवर व्यवस्थित पसरत हा घट्ट रोल करून घेतलेला आहे. आता याच्या कडेला थोडंसं पाणी लावून घेतलं आणि हे चिकटवून घेतलं. याच्या लेयर्स वेगळ्या न होण्यासाठी या पद्धतीने थोडंसं पाण्याचं बोट घेऊन ही कडा चिकटवून देऊ शकता. थोडंसं कॉर्नफ्लॉवर घेऊन पुन्हा हा रोल यावरती फिरवून घेतला. आता याच्या दोन्ही कडा कट करून घेतल्या. आता याचे काप करून घेऊयात. तर हे पहा, साठा न वापरता सुद्धा अगदी परफेक्ट याच्या लेयर्स बनवून तयार झालेल्या आहे. एक एक बोटाचं अंतर ठेवून याचे काप करून घ्यायचे. करंजी जर मोठी हवी असेल तर थोडेसे मोठे काप करून घ्यायचे. हे पहा, साठा अजिबात आपण वापरला नाही तरी सुद्धा मस्त लेयर्स तयार झालेले आहेत. तर या पद्धतीने सगळे काप करून घेतलेले आहेत. लेयर्स करून घेण्यासाठी कणकेची एक एक चपाती सुद्धा आपण लाटून घेतली नाही. कमी वेळेमध्ये व्यवस्थित याचा रोल सुद्धा तयार झाला आणि लेयर्स सुद्धा मस्त पडलेले आहेत. आता हे लाटून घ्यायची पद्धत थोडीशी वेगळी आहे. तर त्यासाठी एक गोळा घेऊन या पद्धतीने ठेवला. आता याच्या मध्यभागी अंगठ्याने हलक्या हाताने प्रेस करायचं. हे पहा, दोन्ही बाजूनी याच्या लेयर्स अशा बाहेर पडलेल्या आहेत. आता पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर न लावताच हे लाटून घ्यायचं. लाटताना सुद्धा हे पहा, त्याच दिशेने हे मी लाटून घेतलेलं आहे. याच्या लेयर्स बाहेर पडलेले आहेत आणि तसंच हे आपल्याला लाटून घ्यायचंय. हलक्या हाताने लाटून घ्यायचं, जास्त पातळ किंवा जास्त जाड सुद्धा ठेवायचं नाही. तर हे पहा, सारण व्यवस्थित यामध्ये भरता येईल असं लंब गोलाकार आकारामध्ये लाटून घ्यायचं. आता याची एक बाजू अशी उचलून धरायची आणि यामध्ये 1 ते 1.5 चमचा सारण भरून घ्यायचं. सारण बरोबर मधोमध असावं म्हणजे पाण्याची कडा याला चिकटणार नाही. कडेने थोडंसं पाणी लावून घेतलं. दोन्ही कडा उचलून घ्यायच्या आणि लगेचच चिकटवून द्यायच्या. शक्यतो या दोन्हीमध्ये सारण येता कामा नये. सारण मध्ये आलं तर ती बाजू चिकटली जात नाही आणि मग त्या बाजूने करंजी तेलामध्ये फुटते. सारण सुद्धा सगळं बाहेर येऊ शकतं. आता हलक्या हाताने या कडा व्यवस्थित आपल्याला चिकटवून घ्यायच्यात. तर हे पहा, याच पद्धतीने बाकीच्या सगळ्या करंज्या करून घ्यायच्या. एक एक गोळा घेऊन मध्यभागी प्रेस करायचं आणि लाटून घ्यायचं. सारण यामध्ये भरताना थोडीशी काळजी घ्यायची. सारण प्रमाणापेक्षा जर जास्त भरलं तरी सुद्धा करंजी तेलामध्ये फुटू शकते. त्यामुळे मोठी करंजी हवी असेल तर सुरुवातीलाच रोलचे मोठे मोठे काप करून घ्यायचे. इथे मी छोट्या छोट्या आकाराच्याच करंज्या बनवून घेतलेल्या आहेत, मग खायला सुद्धा बरं पडतं. तर या पद्धतीने सगळ्या करंज्या अगोदर करून घ्यायच्या आणि यावरती एखादं ओलं कापड झाकून ठेवायचं, म्हणजे करंजीचं वरचं आवरण सुकत नाही आणि चिकटवलेल्या कडा सुद्धा सुकत नाहीत आणि तेलामध्ये वेगळ्या होत नाहीत. तेल गरम करून घेतलेलं आहे, पण अगदीच कडकडीत गरम करायचं नाही. गरम तेलामध्ये करंज्या सोडून घ्यायच्या. आता लगेचच याला झारा लावायचा नाही. करंजी तेलावरती तरंगायला लागली की मगच झाऱ्याने पलटून घ्यायच्या. मोठी कढई असेल तर या आकाराच्या एका वेळी 5 ते 6 करंज्या आरामात बसू शकतात. तेलातले बुडबुडे कमी आले, करंज्या या रंगावरती आल्या की काढून घ्यायच्या. एखाद्या चाळणीमध्ये 10 ते 15 मिनिटे अशाच ठेवायच्या, म्हणजे लेयर्स मधलं सगळं तेल निथळलं जातं. आणि थंड झाल्यानंतर आता ही करंजी तुम्ही पाहू शकता, मस्त याला लेयर्स आलेले आहेत. आणि तुम्ही पाहू शकता यामध्ये अजिबात तेल दिसत नाही, कारण तुपाचं प्रमाण कमी आहे, साठा वापरलेला नाही. त्यामुळे ही करंजी तेल अजिबात शोषून घेत नाही. अतिशय खुसखुशीत बनतात. तोंडात टाकताच जिभेवरच विरघळतील अशा. तर या पद्धतीने साठा न वापरता अजिबात तेलकट न बनणारी ही पुडाची करंजी नक्की करून पहा. अतिशय खुसखुशीत बनते. लहान मुलं सुद्धा खूप आवडीने खातील.